छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अनेक गावाचा पुरामुळे संपर्क तुटलाय। इकडे अंभई ते सिल्लोड महामार्गावरील बोसगाव येथील केळणा नदीला महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। तर दुसरीकडे हाट्टी ते सिल्लोड जाणारा मार्ग हा पुरामुळे सध्या बंद झालाय। हट्टी केळणा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे हट्टी गावाच्या नागरिकांचा व आजूबाजूच्या नागरिकांचा संपर्क तुटलाय। भारत न्यूज साठी संतोष पंडित, सिल्लोड। आज रात्री बोसगाव येथे झालेल्या पावसामुळे केळणा नदीला आलेला भयंकर पूर, केळणा नदीने त्याची पातळी आज ओलांडलेली आहे। मुरुडेश्वरतून येणारी केळणा नदी बोसगाव गावातून येत असताना बोसगाव येथील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। बोसगाव येथील केळणा नदीने आज त्याची पातळी ओलांडलेली आहे। शांताराम पाटील शेलार यांचं बोसगाव येथे या केळणा नदीला लागून असलेले शेतामध्ये त्यांच्या या मक्कातून पूर्णपणे पाऊस येत आहेत आणि या मक्काच्या पलीकडे तुम्हाला जे सवान वावर दिसत आहेत त्या वावरामध्ये अद्रक आहेत, पूर्णपणे अद्रक झाकलेले आहेत। आणि हे खाली जे पाऊस दिसतोय तुम्हाला, या वावरामध्ये कपाशीचं पीक होते, कपाशीचं पीकही सर्व प्रमाणे झाकलेले आहेत। रात्री झालेल्या या पावसामुळे या बोसगाववासियांचं, बोसगाव या केळणा नदीला सलगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहेत। आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस असतो आणि या आनंदाचा दिवस आज सण बैलपोळा म्हणून सण साजरा करत असतात, पण आज या शेतकऱ्यांना दुःखाचा दिवस म्हणून साजरा करावा लागत आहे, कारण की आज पोळा हा सण आनंदाचा मानला जात असल्याने